सुरुवात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होय तो आमच्या दिशेने म्हणजेच आऊट ठरलाय सूरज अनिवसे ठरतो या देखील मॅचचा मॅन ऑफ द मॅच यायचे सूरज अनिवसे आमच्या ग्रामस्थांच्या शुभ हस्ते मात्र ही जर्सी तुला दिली जाईल यायचं व्हाईट बॉल ही जर्सी मात्र सूरज अनिवसे आपण पाहतोय आऊट डेडिकेट करतोय आऊटच्या शुभ हस्ते आपण सुनीलला देऊया अजून एक व्हाईट बॉल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झाला ज्याने मात्र वन साइडेड कामगिरी केली या मॅच मध्ये फलंदाजी गोलंदाजी सूरज अनिवसे आऊ मॅन ऑफ द मॅच ठरत होता त्याने मात्र ही जर्सी डेडिकेट केली अर्थातच सुनीलला थँक्यू आता सगळ्या मॅचच्या आतमध्ये सलग 3 चेंडू वाईड येतात आणि या वाईड निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 3 धावा ज्यावेळी फटका खेळून काढला जातोय यावेळी किरण यांच्या बॅटमधून हा फटका आला डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि याच्यावरती 2 धावा पूर्ण केल्या जातात म्हणजे आता कुठे पहिला चेंडू पूर्ण होतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 5 पाहायला मिळत आहेत युवा समालोचक सायराज कदम आपण देखील या समालोचन कक्षामध्ये आपला देखील आवाज संपूर्ण ग्रामस्थ मंडळांना ऐकायचा युवा समालोचक सायराज कदम आपण देखील यायचं बॅटर आउट आहे ज्यावेळी रनआउट होत आहेत यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाज अगदी पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा यावेळी कमी गतीचा फलंदाजांना जाणून घेतलं गोलंदाजाच्या मनातलं तंत्र आणि यावेळी मात्र आता दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न म्हणजे या चेंडूवरती देखील 2 धावा येतात आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे जातोय संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 यावेळी देखील चांगला फटका यावेळी देखील आपण पाहतो या चेंडूवरती प्रहार करत असताना 2 धावा रचल्या जातील का होय 2 धावा येत आहेत म्हणजे या अजून 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल संघाची धावसंख्या धावफलकावरती इन्क्रीज होईल संघाची धावसंख्या धावफलकावरती इन्क्रीज होत असताना आता धावा 15 पाहायला मिळत आहेत आता या ओव्हर मध्ये लास्ट चेंडू शेवटचा चेंडू स्वराज मिटू बॅटर योगेश यावेळी वाईट चेंडू यावेळी लिव्ह केला जातोय डाव्याच्या बाहेरून म्हणजे संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 16 धावा मागील मॅच मध्ये या स्वराज मिटेने दर्जेदार गोलंदाजी केली होती परंतु या मॅच मध्ये त्याचा कर्पूर समाचार म्हणजे याच्या गोलंदाजीचा अभ्यास केलाय की काय हे देखील पाहावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये आखूट टप्प्याचा याच्यावरती देखील फटका खेळून काढला जातो थोडासा मिस स्ट्रोक याच्यावरती सिंगल रन म्हणजे एकाच धावेने ओव्हर संपेल पहिल्या कहाणी संपली जाते ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपतोय
या लेग प्रिझन मध्ये एका धाब्यासाठी आणि एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचतो 21 वरती. 3 चेंडू पूर्ण झालेत गोलंदाज सार्थकचे. चेंडू अगदी आपण पाहतोय यावेळी नो बॉल आहे. कळतात की नो बॉल येताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 23 येत आहेत. 3 चेंडू पूर्ण झालेत. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा फ्री हिटचा चेंडू खेळून काढला जातोय. फ्री हिट असेल, फ्री हिट असेल. अगदी ओव्हर थ्रोच्या जोरावरती दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा येताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू पूर्ण होताना टीम त्रिशा स्टार संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना या संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणजे वंडर बॉय फरदीन काझी, तो देखील या मॅच मध्ये नसेल. तो काही कारणास्तव मॅच खेळू शकत नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये साहिल संघ घेऊन पूर्णपणे लढतोय आणि त्याचे साथीदार. यावेळी मात्र लेग पेपर म्हणजेच एक डिक्लेअर स्वरूपाची रन येते. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय रन येते आणि यावेळी एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 5 चेंडू पूर्ण होत असताना या ओव्हरमधील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वरती जाऊन पोहोचला. ही फलंदाजी त्रिशा स्टार संघाची आतापर्यंत पाहायला मिळाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये संधी मिळाली या प्रत्येक खेळाडूला आणि या प्रत्येक खेळाडूने या संधीचं सोनं केलं. खेळ करावा तर अशा फलंदाजांसारखा असावा. अगदी या 30 धावा देखील धावफलकावरती जोडलेत. चेंडू पूर्ण या ओव्हर मधील कोणताही नाही. या ओव्हर मध्ये राहुल आलेत. राहुलचा हा चेंडू मात्र निर्धाव होतोय. यावेळी देखील चांगला चेंडू. यावेळी देखील डॉट येतो. म्हणजे आता हा दुसरा चेंडू निर्धाव आलाय गोलंदाज राहुलचा. यावेळी हा बॉल
वाईड असेल म्हणजेच एक एक्स्ट्राची रन असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. आता 31 धावा चेंडू पूर्ण झाले त्या ओव्हरमधील 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 31. चला स्पीडअप घ्यायचं आहे. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू. दोन्ही संघांनी तयार राहायचं. राजमाता 11 आणि विरुद्ध एसआर वॉरियर्स. राजमाता 11 विरुद्ध एसआर वॉरियर्स. यानंतर होणारी मॅच इनिंग ब्रेक मध्ये होईल. टॉस. आताच्या धावा 2 येतात आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जातो. म्हणजे तिसरा चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. यानंतर होणारी मॅच आहे राजमाता 11 विरुद्ध एसआर वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी तयार राहायचं आहे. यावेळी डिक्लेअर स्वरूपाचे 1 रन आणि एका धावेने धावफलक 34 वरती जाऊन पोहोचतोय. या ओव्हरमधील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. ज्यावेळी आता विकेटचं पतन विकेट किपर पारतरा सार्थकने मिळवले झेल. या चेंडूवरती आता येतात धावा 3 धावा आणि या 3 धावेने या ओव्हर मधील चेंडू पूर्ण होत आहेत. ओव्हर चेंज होते. 6 चेंडू पूर्ण होतात म्हणजे 3 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 ओव्हरच्या अखेरीस 37 धावा. आता शेवटचे ओव्हर शिल्लक आहे याची देखील नोंद घ्यायची. चला या शेवटचा गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका आणि इन ऍक्शन मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती साहिल सुतार जो मात्र फिनिशरचं रूप घेऊन आला मैदानाच्या आतमध्ये. बॉल ज्यावेळी आता बॅटर सेफ असेल. ज्यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटर सेफ असेल म्हणजेच अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडू निर्धाव आलेत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी या साहिलला उभा करून ठेवलं जात आहे. ज्यावेळी आता या फटक्यासाठी जो ट्राय करत होता त्याला मात्र त्यामध्ये यश मिळतंय का? हो यश मिळतंय. ज्यावेळी मॅक्सिमम साईज आहे. संघाची धावसंख्या या 4 धावेने 47 वरती जाऊन पोहोचतोय. एक चौकार म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती आत्ता जाऊन पोहोचते 51 धावा. यानंतर होणारी मॅच 63 एसआर वॉरियर्स विरुद्ध टीम राजमाता 11. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस केला जाणार आहे. राजमाता 11 कॅप्टन लगेचच पोहोचायचं आहे. सुरेश अनिवसे
5 चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. यावेळी देखील फिनिश करणारा हा मॅक्सिमम निघून जातोय सीमा रेषे पार. हा दमदार षटकार म्हणजेच या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो थेट 57 या आकड्यावरती. म्हणजेच विजयासाठी आता आव्हान असेल 58 धावांचं. याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉस केला जातोय राजमाता 11 विपक्ष टीम एसआर वॉरियर संघ यायचं. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस केला जातोय. प्लीज या. मनोहरजी शेखी यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय. हॅलो 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 चला मॅचला करा सुरुवात. बॅटरी यायचं आहे. अहिल फायटर संघ जास्त वेळ घेऊ नका. साहिल आणि सार्थक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तब्बल 58 धावांचं आव्हान दिलंय टीम त्रिशा स्टार या संघाने. साहिलच्या फिनिशिंगच्या जोरावरती या धावा रचल्या. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचे. त्रिशा स्टार संघ कर्णधार किरण थोडंसं स्पीडअप घ्या. सहकार्य करा कारण की आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस आपल्यास कव्हर करायचे. त्याची देखील नोंद घ्यायची. मॅचला करायची सुरुवात. पहिला गोलंदाज बॉलिंग मार्कवरती कोण येणार आहे टीम त्रिशा स्टार या संघाकडून हे देखील पाहावं लागेल कारण की 58 धावांची गरज आहे. चला मॅचला करायची सुरुवात. अंपायर चला मॅच कंटिन्यू करायची. मॅच चालू करायची. चला मॅच चालू ठेवायची. बॉलिंग मार्कवरती या संघाचा पहिला गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज साहिल सुतार येतोय. ज्याने मात्र वेल फिनिश केली बॅटिंग करत असताना. आता मात्र तो गोलंदाजी इनिंगची सुरुवात करतो. चला मॅचला करा सुरुवात. जास्त वेळ घेत आहे टीम त्रिशा स्टार. तुम्ही जो संघ जास्त वेळ घेईल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. याची देखील नोंद घ्यायची. आजचा शेवटचा दिवस आहे. फायनल डे. सर्वांचं सहकार्य लाभू देत आमच्या आयोजक वर्गांना देखील. म्हणजेच काडोली प्रीमियर लीग सीझन 2. लेट्स प्ले लेट्स स्टार्ट. ऑन बॉलिंग मार्कवरती ओव्हर दी विकेट तयार होतोय गोलंदाज साहिल सुतार.
पहिला चेंडू साहिल टू बॅटर सार्थक सावंत. यावेळी पहिला चेंडू एक धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये येतोय आणि यावेळी मात्र पाहायला मिळेल एक धाव. सार्थक वर त्याला जबाबदारी असेल या संपूर्ण संघाची, कारण की सुरुवात चांगली करून द्यावी लागेल, स्टार्ट चांगला मिळवून द्यावा लागेल सार्थक बॅटरला, जो ओपनर आहे या संघाचा चॉईस प्लेअर देखील आहे, म्हणजेच एक आयकॉन खेळाडू या प्रीमियर लीग मधील या संपूर्ण असोसिएशन मधील. यावेळी देखील फुटका चेंडू, परंतु वेगाने होता क्षेत्ररक्षक असेल, चेंडू डीप मध्ये जातोय आणि आहे क्षेत्ररक्षक, दर्जेदार क्षेत्ररक्षण. यावेळी देखील 2 धावा येत आहेत आणि या 2च धावा बॅकअप होता. यावरती आपण पाहतो पाठिंबा होता क्षेत्ररक्षकाचा गोलंदाजाला. यावेळी 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले 2 चेंडू पूर्ण होत असताना. चला मॅक्सिमम आहे का? पंचांचा निर्णय अंतिम, पंचांचा निर्णय सर्वोच्च. हा षटकार आहे, हा षटकार आहे. जी बाउंड्री लाईन आहे त्याला मात्र हा षटकार आहे, हा मॅक्सिमम आहे. एस पंचांचा निर्णय सर्वोच्च. करा पंचांच्या निर्णयाचं स्वागत. नाहीये पाय लागलाय तुमचा असे पंच देखील कळवतायत. पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांचा निर्णय सर्वोच्च. मॅक्सिमम आहे, हा षटकार आहे. नाहीये जर पंचाने रिव्ह्यू घेतला तरच आम्ही रिव्ह्यू कंटिन्यू करू अशी देखील नोंद घ्यायचा. मॅक्सिमम आहे. चला चला मॅच कंटिन्यू करा. ह्या 6 धावा आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 9 वरती. चला मॅच कंटिन्यू. 3 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. चला मॅच चालू करायची. असा मॅक्सिमम आहे. आपण चेक देखील केले, तुमच्या सर्वांच्या आग्रह खातर चेक देखील केला जातो कमिटीच्या मेंबर्सच्या माध्यमातून. हा मॅक्सिमम असेल. मॅच कंटिन्यू करा प्लीज. हा मॅक्सिमम आहे. प्लीज मित्रांनो कोऑपरेट करा यार. आपण चेक देखील केलंय तुमच्या आग्रह खातर. रिप्ले टेलिकास्ट देखील आपण पाहिला सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. झेल पकडले परंतु त्यानंतर आपला पाय बाउंड्री लाईनला टच होतोय, म्हणजे जे आपण पट्टी लावली येलो कलरची त्याला मात्र पाय टच झाला. यावेळी अगदी कन्फर्म करतोय आपण थर्ड अंपायरच्या माध्यमातून का हा मॅक्सिमम आहे. 3 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 9 होताना पाहायला मिळतात. मॅच स्टार्ट करायची. चला जास्त वेळ अजून घेतला तर ज्या संघाला विलंब अगदी आपण पाहतो पेनल्टी दिली जाईल. लेट्स प्ले. 3 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. तर या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. करूया सामन्याला सुरुवात. साहिल टू बॅटर सार्थक. यावेळी देखील अजून एक वाईट फटका. घुटना टेक तमाशा देत, म्हणजेच यावेळी देखील आपण पाहतो चेंडू इनफिल्ड मध्ये फील्ड होतोय आणि यावेळी सिंगल रन येतोय. या सिंगलने धावफलक 10 वरती जाऊन पोहोचला. 4 चेंडू पूर्ण होतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. या ओव्हर मधील आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सेकंड एंड वरती सार्थकचा साथीदार, सार्थकचा या मॅच मधील पैरकरी म्हणजेच साहिल देखील आहे. हो तो काय बोला
सिंगल रन आणि या सिंगलने 5वा चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जादू फटका खेळला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एका हाताने डाव्या हाताने जशास तसं उत्तर.
बॅटची काढा, याच्यावरती रन किती होतील, याच्यावरती डी झोनच्या दिशेने चाललेला चेंडू, आठ चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आणि शेवटचा गोलंदाज देखील खूप महत्वाचा ठरू शकतो या मॅच मध्ये. यावेळी नो बॉल आहे म्हणजे मॅच मध्ये अजून देखील आपण पाहतो रंग टिकून आहे. यावेळी आता येणारा चेंडू फ्री हिटचा असेल, एक रन देखील धावफलकावरती जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 33 पाहायला मिळत आहेत. फ्रीडचा चेंडू याच्यावरती फटका खेळून काढला जातो, कोपर मध्ये खेळून काढला, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पंबल, दडपण असेल, प्रेशर असेल. यावेळी चेंडू फेकी केला, याच्यावरती तिसऱ्या धावेचा कोर्स, टाकिंग एंडला फेकी तर बॅटर माघारी. यावेळी फलंदाज कोण बाद असेल पंच, साहिल की राहुल? साहिल आउट आहे. यावेळी साहिल बाद होतोय कारण की पिच क्रॉस झालं होतं. यावेळी मात्र साहिल ट्रॅकिंग एंडच्या दिशेने चालला होता आणि त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. या चेंडूवरती धावा 2 येत असताना 5वा चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू सोहेल जाईल, ज्याने देखील मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, तोच फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. येसर वॉरियर्स आपला डिसिजन देखील कळवायचा. गोलंदाजी कॅप्टन सुरेश शेळके कळवतात की आम्ही गोलंदाजी करू. यावेळी फटका खेळलाय सोहेलच्या बॅट मधून, आकाशाला गबस निघालणारा हा दमदार षटकार म्हणजे ओव्हर संपते आणि या 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 41 होत आहेत. म्हणजेच आता विजयासाठी 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धाव्यांची गरज. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. शेवटचा गोलंदाज कोण असेल, शेवटच्या गोलंदाजाचे चेंडू कसे येतील, काय होतील, काय करेल, प्रत्येक खेळाडू नव्हे तर प्रत्येक प्रेक्षक वर्ग देखील आता विचार करत बसला असेल या ओव्हर मध्ये काय घडेल. त्रिशा स्टार की आहे फायटर, कोणाचा दबदबा राहील, कोणता संघ विजय होईल, कोणता संघ 2 पॉईंट घेऊन आपण पाहतोय गुणफलकावरती चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. या 6 चेंडू मध्ये ते देखील समजणार आहे. चला मॅचला करा सुरुवात. सहा मध्ये विजयासाठी 17 धाव्यांची गरज. यानंतर होणारी मॅच येसर वॉरियर्स आणि टीम राजमाता 11 दोन्ही संघाने तयार राहायचं. यानंतर होणारी मॅच असेल येसर वॉरियर्स विरुद्ध टीम राजमाता. यावेळी निर्धाव आहे का, यावेळी मात्र बायच्या स्वरूपाची ही धाव. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, दुसरी धाव देखील स्ट्रायकिंग एंडला फेकी. यावेळी आता विकेटचं पतन, एकच धाव आणि फलंदाज बाद म्हणजे येणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. असेल समीप आता स्ट्रायकिंग एंड वरती. 5 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. देवजी यांचा पहिल्या चेंडूवरती 1 रन खर्च केला. आता 5 मध्ये 16 बनवायचे आहेत. समीप स्ट्रायकिंग एंड वरती
स्विंग परंतु हा डॉट बॉल येतोय. यावेळी निर्धाव चेंडू येतोय म्हणजे आता 4 मध्ये 16 बनवायचे. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज आहे. मॅच आता संपूर्णपणे गोलंदाजाचे आपण पाहतोय खांद्यावरती येऊन टेपले. त्याच्यावरती मात्र असेल संपूर्ण संघाची जबाबदारी, संपूर्ण संघाची मदार देवजी यांना पाहतोय आपण. असा डेड बॉल असेल की हा डेड बॉल असेल. फटका खेळलाय. आता मॅच मध्ये रंगत निर्माण होते का? क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ऑफ होते. चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावा पळून घ्यायचे असतील. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज समीपात म्हणजे या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. आता येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. ज्यावेळी आता 3 चेंडू मध्ये 14 धाब्यांची गरज. 3 चेंडू मध्ये 14 धाब्यांची गरज. एक फेअर डिलिव्हरी, एक चांगला चेंडू. ज्यावेळी चेंडू फील्ड केला जातो 2 धावा येतात. तिसऱ्या धावेसाठी स्ट्राईक नाही सोडली जाणार का? नाही सोडली जाणार. म्हणजे आता 2 मध्ये विजयासाठी 12 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 2 विकेट म्हणजे आता जाग्यावरतून बॅट स्विंग एवढ्या जोराने करावी लागेल की चेंडू सरळ लँड होऊ शकतो का सीमारेषे बाहेर, अशी मात्र बॅट स्विंग करावी लागेल. म्हणजे हे 2 शॉट पॉवर हिटरची गरज आहे ना. पॉवर हिटर आपण पाहतो त्याच्याजवळ क्षमता येतो. सोहेल आपण पाहतो स्टॅकिंग एंड वरती बलदंड शरीरयष्टीचा सोहेल. लोवर फुल टॉस याच्यावरती क्षेत्ररक्षक मंगेश असतील. चेंडू फील्ड करतायत, चेंडू फेकी करतायत. एकच रन येतो म्हणजे आता 1 मध्ये 11 धाव्यांची गरज. मॅच आता मोठी मध्ये पकडले. टीम त्रिशा स्टार प्रत्येक खेळाडूच्या, प्रत्येक समर्थकाच्या जीवामध्ये जीव येतोय. आता 1 मध्ये 11 बनवायचे, त्या मात्र थोड्याशा मुश्किल असतील. एक एक्स्ट्रा चेंडू आला, एखादा नो पडला, वाईट पडला तर मॅच बनवू शकतो. फटका तर आला. या चेंडूवरती चौकार आणि मॅच फिनिश म्हणजेच मॅच विन होते टीम त्रिशा स्टार संघ, जो मात्र या मॅच मध्ये विजय मिळवतोय. फलंदाजी दर्जेदार, तदनंतर गोलंदाजी देखील लाजवाब. म्हणजेच पाहतो आपण या मॅच मध्ये विजय मिळवला त्रिशा स्टार संघाने. वेलफेअर बोथ टीम्स आता जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. टीम यसर वॉरियर संघ टॉस विन होऊन त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण निवडलं म्हणजे टीम कॅप्टन सुरेश शेखे घाऱ्या आणि संपूर्ण त्याची कंपनी घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. टीम यसर वॉरियर संघ आणि टीम त्रिशा स्टार आपण लाईनअपने मैदानाच्या बाहेर जाणार आहोत याची देखील नोंद घ्यायची. राजमाता 11 सूरज न्यूजचे आणि साई कदम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील या येणाऱ्या इनिंग मध्ये. चला मॅचला करा या देखील सुरुवात.